छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी अमित शहांसमोर 6 मागण्या केल्या। या मागण्या काय आहेत आणि त्यावर अमित शहांनी काय उत्तर दिलंय पाहूयात। शिवरायांचा अपमान, 10 वर्षांची शिक्षा करा। उदयनराजेंच्या मागण्या, शहांचं मौन। राजेंच्या मागण्यांवर फडणवीसांचं आश्वासन। निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी आलेल्या अमित शहांसमोरच छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला, त्यांच्या हितासाठी वेचला, आज त्यांचा अवमान केला जातो आणि महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे। आधी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यानंतर राहुल सोलापूरकर, पुढे प्रशांत कोरटकर, ही यादी मोठी आहे। त्यामुळे छत्रपतींचा अवमान रोखण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबाबत उदयनराजेंनी अमित शहांसमोर 6 मागण्या मांडल्या। महापुरुषांच्या अवमानावर अजामीनपात्र गुन्ह्यासह 10 वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा। छत्रपती शिवरायांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित करा। सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करा। रामायण बुद्ध सर्किट प्रमाणे शिवस्वराज्य सर्किट निर्माण करा। छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक करावं। राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी शिवस्मारक करा। उदयनराजेंनी अमित शहांसमोर मागण्या केल्या खऱ्या, पण या मागण्यांवर अमित शहांनी सपशेल मौन बाळगलंय। तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मागण्यांच्या पूर्ततेचं आश्वासन दिलंय। आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। उदयनराजेंनी याआधीही छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी केली होती। उदयनराजेंनी त्याच मागणीचा रायगडावरून पुनरुच्चार केला। मात्र शहांनी मौन बाळगल्यामुळे उदयनराजेंच्या मागण्या केंद्रीय पातळीवर मान्य केल्या जाणार की त्याकडेही दुर्लक्ष केलं जाणार, याकडे लक्ष लागलंय। सचिन कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम।